नागौर के इमामवाड़ा पुलिस थाना हद से एक हैरान करने वाला मामला सामने आया है। पुलिस से मिली जानकारी के मुताबिक सूरज और मुख्य आरोपी मयूर फुले एक दूसरे को पहले से जानते थे। कुछ दिन पहले सूरज ने मयूर से 2000 रुपये उधार भी लिए थे और तय समय पर उसे वापस भी लौटाए गए थे, लेकिन इसके बावजूद आरोपी मयूर फुले लगातार और पैसों की मांग कर रहा था और सूरज को धमकी दे रहा था। इस सिलसिले में जब सूरज उससे मिलने पहुंचा तो आरोपी मयूर और उनके 2 अन्य साथियों ने सूरज पर हमला कर दिया और जबरन उनकी जेब से 1000 रुपये छीन लिए। पुलिस ने तत्परता दिखाते हुए मुख्य आरोपी मयूर फुले को गिरफ्तार कर लिया है। पुलिस रिकॉर्ड के मुताबिक आरोपी मयूर फुले एक शातिर अपराधी है, जिसके खिलाफ पहले से चोरी, सेंधमारी और मारपीट जैसे गंभीर मामले दर्ज है। इस घटना में शामिल उसके बाकी 2 साथी नाबालिग हैं, जिन पर भी कार्रवाई चल रही है। इमामवाड़ा पुलिस फिलहाल इस मामले में आगे की जांच कर रही है। इमामवाड़ा पोलीस स्टेशनच्या 0 स्टेशनमध्ये रामबाग परिसरात सदरची घटना झालेली आहे। फिर्यादी सूरज मुरमुर यांनी सदरची तक्रार इमामवाड़ा पोलीस स्टेशनला दिलेली आहे। फिर्यादी आणि आरोपी दोघेही ओळखीचे होते। फिर्यादीने आरोपीकडे काही दिवसापूर्वी 2000 रुपये उसने घेतले होते आणि ते परत पण दिले होते, तरीसुद्धा आरोपी पुन्हा आणखीन पैसे दे असे म्हणून त्यांना धमकावत होता आणि एकदा येऊन भेटून जा असे सांगत होते। यामुळे फिर्यादी रामबागमध्ये आले होते। त्यावेळेस आरोपी व आरोपीचे इतर 2 साथीदार यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि जबरन त्याच्याकडून 1000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आहेत। त्यातील अटक आरोपीचं नाव काय आहे आणि जे त्यांचा जे पार्श्व रेकॉर्ड आहे? अटक आरोपीचे नाव आहे मयूर फुले। मयूर फुले याच्यावर पहिले चोरी, घरफोडी, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत। रेकॉर्डरचा आरोपी आहे आणि त्याचे साथीदार हे नाबालिक आहेत। दोन्ही साथीदार नाबालिक आहेत। तिघांच्यावरही गुन्हा दाखल आहे, परंतु नाबालिक असल्यामुळे त्यांच्यावर इतर कारवाई केलेली नाही आणि मयूर फुलेला अटक करून पुढील तपास चालू केला।